पण आमकां देवी माऊलीक प्रणाम आणि मग तुमकां सगळे कारण तुम्ही आयज थंय हजर रावले चड इम्पॉर्टंट कारण आयची अशी आहे की मोपा विमानतळ जाता ह्यो सगळ्यांक खबर आसा तो सुरू जाल्लो मागीर तेची जमीन आमची भितरल्यान एक्वायर केली जमीन सरकारान आपल्या ताब्यान घेतली मागीर त्याच्यानंतर त्याचं काम सुरुवात झाला काम सुरू असताना आता थंयसर वेगवेगळे नोकरीचे संधी किंवा व्यवसायाचे संधी तयार जातात ते झाल्यानंतर त्याचा एक टप्पो असतो एक टप्प्यान तो एअरपोर्ट चालू जातलो म्हणजे एरोप्लेन देवपाक चढपाक सुरू जातली त्याची आपण सेकंड फेज असतली म्हणजे परत आणि एक दुसऱ्या टप्प्याचेर तितून त्याचं आणि एक्सटेन्शन जातलं काम वाडटालं तिसऱ्या टप्प्यान आणि वाडटालो असो काम बांधकामय चालूच असतालें एके सायडीन आणि एके सायडीन एअरपोर्ट सुरू जातलो पहिलो जो टप्पो झाल्यानंतर एअरपोर्ट चालू असतलो आणि दुसऱ्या सायडीन उरलेलं बांधकाम हे चालूच असतलो स्वतः 1-2 वर्सांनी सोंपता म्हणजे बांधकामच जवळ मिनिमम 15 वर्सां वयतलो सो बांधकामाच्या प्रोसेसानच कितक्याशाच जाणांक नोकरी आणि आर्थिक व्यवहाराची उलाढाल जातली त्याच्यानंतर तो एअरपोर्ट जो चालू जातलो तेतून मग ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट जातले म्हणजे दोन्ही असतले प्लस अँड मायनस म्हणजे बरे गोष्टी असतले आणि वायटय गोष्टी थोड्याशा बऱ्या गोष्टी म्हणजे काय आमकां नोकरी धंदे मेळूंक शकतात हे बऱ्या गोष्टी वायट परिणाम म्हणजे काय गार्बेज पोल्युशन किंवा सिवेज प्रॉब्लेम म्हणजे जो सांडपाणी असतालो आता आम्ही सकयल असतो आमचे गांव सकयल असतात ना आणि तो एअरपोर्ट जाता तो वयला हेचेर जाता प्लॅटोचेर सो आता पाणी जिरताला आता पाणी येताला घरे आमचे बांय असतले किंवा आमचं शेत असताला थंय पावताला दुसरी गोष्ट म्हणजे थंय सगळी झाडां असलेली ती कापल्या कारणान पाण्याची जी लेवल असता वॉटर टेबल ती पातळी पाण्याची मातशी आणि सकयल वयतली जमनीतलं पाणी मातसा कमी जाताला सो हे दुष्परिणाम बरे असतले हेचो अर्थ असो न्हू की तो एअरपोर्ट नाका तो सारकी वाट लायतलो असोय ना थोडेशे वायट गोष्टी घडटले थोडेशे बरे गोष्टी घडटले सो वायट गोष्टी घडांक जायना किंवा ते कमी जावंक जाय हेका लागून कोण तरी थंयसर जावो किंवा कोणी तरी काळजी घेवपी कोण तरी तयार आसांक जाय तरच ते वाईट गोष्टी कंट्रोल जावंक शकतात दुष्परिणाम आहात ते खंय तरी लिमिटान उरूंक शकतात त्याचबरोबर बरे गोष्टी आहात तेचेरय खंय तरी आमच्या लोकांक फायदो जावचो सगळ्यात पहिलो प्रिफरन्स पहिली प्रायोरिटी आमची जमीन गेली त्या लोकांक मेळचो आमच्या गावातल्या लोकांक मेळचो त्यानंतर तालुक्यातल्या आणि गोंयच्याय लोकांक मेळचो आम्ही असं म्हणा की आमचो प्रोजेक्ट आणि आमकांच जाय असो ना तो सगळ्यांचो आसा तो इंटरनॅशनल प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटाचो प्रोजेक्ट सो तो सगळ्यांक मेळटलो पण खंय तरी प्रायोरिटी आसची म्हणजे पयली आमकां मागीर तालुका मागीर स्टेट अशें तेचेरय खंय तरी एक टप्प्यान नियोजन करता सरकारान असे हे विविध विषय असले सो आता हे विषय हाताळटलो कोण तर खूप जणांची अपेक्षा असता हे गोष्टी कोणी करप राजकारण्यान करप ह्या सगळ्या आमकां कळटा असा न्हू की म्हाका कळटा हेका कळटा बाकीच्यांक कळना असा ना कळटा सगळ्यांक सगळे लोक भुरगे आता शिकलेले असतात न शिकलेल्यांक सुद्धा पेपराच्या माध्यमांतल्यान किंवा टीव्हीच्या माध्यमांतल्यान खुबश्यो गोष्टी कळटात पण प्रश्न येता खंय हे सगळे गोष्टी करतलो कोण जाल्यार उत्तर तेका एकच येता लक्षात की राजकारणी कोण तो करतलो जावा जाल्यार ना जाल्यार तेका काहीतरी बोललो तेका काहीतरी म्हटला तो परत 5 वर्सांनी तेका उडयलो काय विषय जालो दुसरो येतलो तो करतलो तेनी ना केला तेका उडयलो तिसरो येतलो सो हे प्रोसेस चालू असता राजकारणाचो सो राजकारणाचेर डिपेंड रावन ह्या जावचा ना ही गोष्ट जर जायी आमकां जाल्यार ही खूप वर्सां फुडले पिढये पर्यंत आसा ही गोष्ट ही फक्त एका वर्सा खातीर किंवा 2 वर्सां खातीर ना पिढयान पिढये ही गोष्ट चालू उरतली सो तांकां लागून जर ह्यो विषय बघतलो जाल्यार कोण तरी राजकारण विरहीत ह्या गोष्टी जावंक जाय राजकारण हे 5 वर्सांत बदलत असतात मागीर पंचायतीचा आसा न्ही विधानसभेचा आसा न्ही दुसरे व्यक्ती येतात तो वयता तिसरो येता पॉलिसी असता तेंची जी योजना असतात ते बदलतात सो तेंचो बदल हो जायत असता पण हो लोकांचो बदल जावंक जायना लोकांनी एक ठरयला काय त्या प्रमाणे लोकांनी चलांक जाय तरच त्या एअरपोर्टार आमकां फायदो जातलो ह्या सगळ्या समाजाच्या खातीर किंवा ह्या करच्या खातीर एक समिती स्थापन केली आणि तिका नाव दिला गेला मोपा विमानतळ संघर्ष समिती ती समिती खातीर केल्ली ती कोणी करप आता हो प्रश्न असलो न्हू राजकारणी करतले म्हणून आम्ही रावलो कोण करता तेका करू न्ही कोण तरी फुडें सरांनी कोण मोस्ट पावरफुल आहात चड कोणा कडेन रायट्स असतात गव्हर्नमेंटान कोण प्रभावीपणे हे करू शकता गव्हर्नमेंटा कडल्यान करून घेवंक शकता असे व्यक्ती करतले म्हणून आमच्या तो भुरगो वगी रावलो पण जेव्हा कळना की कोणच कांयच पुढाकार घेयना कोणच कांयच बोलाना किंवा करिना हेचेर तेव्हा आम्ही चिंतला की उदया सारखे भुरगे परत आणि आमच्या बाकीच्या गांवचे थोडेसे माझे फ्रेंड म्हणा येतात किंवा वळखीचे लोक असलेले ते भुरग्यांनी आम्ही एक कडेन खंय तरी बोलता असे विषय जावंक लागले की सगळेच म्हणतात आमचेर अन्याय जाता सगळेच म्हणतात आमकां काय फायदो जायना आमकां त्रास जाता आमकां नोकरी मेळना म्हाज्याय कडेन कोण येवंक लागले आमकां थंय काम दी आमकां थंय कामाक व्हर जाल्यार ते गोष्टी घडनाच जाले सो हेचेर कोणी तरी तोडगो काडूंक जाय सगळ्यांनीच जर सोडून दिला जाल्यार जावचा ना न्हय सो तेका लागून मागीर निर्णय सगळ्यांनी बसलेले कडेन आमी एक ठरयला की आमी एक सगळे जाण एक पयली जावया आमच्या लोकांक पयली सांगया आमच्या लोकांक आमच्या बरोबर घेवया सगळे मेळान आमी काहीतरी बऱ्या खातीर फुडें या सो त्या खातीर ही समिती स्थापन जाली तिका नावच दिला मोपा विमानतळ संघर्ष समिती संघर्ष शब्दा वयल्यानच कळटा की ही समिती झाली ती घराकडे बसान मेळचा
ना तेका संघर्ष केलो तरच थंय काहीतरी मेळटा शब्दा वयल्यान तेका कळटा. सो आमच्याकडे आता एअरपोर्टाची जेन्ना एक्विजिशन जमीन आमच्या कडल्यान घेतली सरकारान किंवा 2008 तेंच्यांनी सगळो जो प्रोसेस असता जमीन घेवच्या खातीर त्यांचो जो कारवाई असता ती 2008 केल्ली. कोणाकोणाची जमीन कितके सर्वे नंबर ते तेंच्यांनी मापलेली. पण तो स्क्रॅप केलो तेंच्यांनी. तेतून खूप मातशे प्रॉब्लेम जाल्ले. सारखी झाडां मेजूंक नसलेली आणि काय काय तेतून इश्यू असलेले. जमीन थोडी आयडेंटिफाय जावंक नसलेली. त्या खातीर तो प्लान सगळो तेंचो स्क्रॅप झालो. सगळो फुकट गेलो. तो 2009 परत चालू केलो. परत जमीन मापपाची सारखी मापपाची आणि जितकी जाय तितकी घेवपाची म्हणून 2009 पुन्हा सुरुवात झाली. आणि 2013 पर्यंत त्यांच्यानी ती इतकी 90 लाख स्क्वेअर मीटर जमीन म्हणजे त्या टायमार ती 87 लाख स्क्वेअर मीटर असली. म्हणजे परत आता हाली परत त्यांच्यानी बारीक बारीक घेतात तुमका लक्षात येता जाल्यार खबर ना पेपरार बी वाचल्यात जाल्यार फाटल्या दिसांनी 3000 उग्यांची जमीन आणि घेतली त्यांच्यानी ह्या 2 महिन्यात. सो अशे जमिनी त्यांच्यानी घेता घेता ती 90 लाख पर्यंत स्क्वेअर मीटर जमीन आमची घेतली त्यांच्यानी. सगळ्या गावचे मेळान 6 गावचे मेळान. सो हे 90 लाख स्क्वेअर मीटर म्हणजे अख्ख्या इंडिया आमचो जो देश हा भारत देश हेतून पहिले फावट इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारान तरी जमीन घेतली. अशी जमीन अख्ख्या इंडियन खंयच कोणी घेवंक नसलेली इतकी मोठी जमीन. आणि असलो प्लॅटो जो आसा म्हणजे प्लॅटो म्हणजे तळ जो आसा पळय उंचावड्यार असो अख्ख्या इंडियन खंयच ना. मोपाचो जो हो तळ आता तेंच्यांनी घेतला बघ असो खंयच अख्ख्या इंडियन मेळांक ना तेंका. हो एकच इतको मोठो प्लॅटो आसलेलो आणि तो तेंच्यांनी 90 लाख घेतलो आपण. आणि तेंका बांदपाचा काय असना तर इंटरनॅशनल एअरपोर्ट. इंटरनॅशनल एअरपोर्ट जर बांधतले ना इंटरनॅशनल म्हणजे सगळ्या जगातली विमानां थंयसर देंवतली. सो तो इंटरनॅशनल एअरपोर्ट बांधतलो जाल्यार आमकां आतां कळांक लागला की आमकांय पयलीं खबर नासलो. आमी काय पयलीं विमानांनी केव्हा भोंवंक ना अजूनय बसांक ना किंवा एरोप्लेन आमचो एअरपोर्टय आमी बघूंक नासलो किंवा वाचूंक नासलो त्या बद्दल शाळेंनी शिकांक नासलो. सो आमकां त्याचं ज्ञान नासलें. पण जेव्हा ह्या घडांक लागला तेव्हा आमी बाकीचे एअरपोर्ट झाले. नवी दिल्ली झालो किंवा आणि खंय खंय एअरपोर्ट असत असे. नवी दिल्लीचो चालू आसा सॉरी न्यू मुंबयचो चालू आसा. सो नवी मुंबयचो जो एअरपोर्ट चालू आसा त्यांची अशीच परिस्थिती. ते लोकांक काय खबर नासला एअरपोर्टा बद्दल. त्यांचो जागो घेतलो थंय एअरपोर्ट बांदप चालू आसा. सो त्यांच्या लोकांचा संपर्क आमच्या संपर्कान येले ते लोक. त्यांच्याकडे विचाराची देवाण घेवाण झाली. त्यांच्यानी आमकां सांगला थंय कसं काय घडला. आमची खबर आम्ही त्यांना सांगली. आणि त्याच्या वयल्यान आमच्या मगे लक्षात येयला की मग मी डायरेक्टराकडे खूप फावटी वतान बसले सिव्हिल एव्हिएशनाच्या. एअरपोर्ट बांधपाचो जो गोंयचो सरकारचो जो डायरेक्टर आहा त्याच्याकडे माझे खूप मिटिंगे झाले. ते म्हाका भितरला काय कळनासला पयलीं म्हणून म्हाका वतान पयलीं बसचा पडला. फाटली 2-3 वर्सां ह्या सगळ्यां बघला मी. वयर मी खूप फावटी वतांक लागले सायडीचेर एअरपोर्ट काम चालू आसा. वेगवेगळ्या ऑफिसरांक आमी मेळ्ळो थंयसर. आणि ह्या सगळ्या करता आसतना ल्हव 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 काय काय कळांक लागलं खूपशे गोष्टी. तेतून असं कळलं की इंटरनॅशनल एअरपोर्ट बांधतले जाल्यार 24 लाख स्क्वेअर मीटर जमीन पुरो. ती 24 लाख इंटरनॅशनल एअरपोर्टाक जमीन पुरो जाल्यार ही 90 लाख कित्याक घेतली. त्या टायमार आमच्या लोकांक एक भाशणां केली गेली की तुम्ही जमीन देशात एअरपोर्ट जायत जाल्यार पेडण्याचो सामको विकास जातलो. पेडण्यान तुमकां नोकरी धंदे कामां ह्या सगळं मेळटलो पयसो मेळटलो. लोकांनी विचारून ना कितको लागता एअरपोर्ट बांधपाक तितकीच घ्या ह्या कोणीच सांगंक ना. लोकांनी घेतला एअरपोर्टाक घ्या त्यांच्यानी खंय तरी म्हाका दिसता पटयले काय आमकां. आता असो प्रश्न दिसता की 24 लाखान जर एअरपोर्ट जाता जाल्यार 90 लाख कित्याक घेतली. 24च्या जाग्यार धर मी म्हणते 30 लाख घेवनी असली. धर फर्दर एक्सटेन्शन असता मग खंय तरी फुडल्या टप्प्यान वाडोवचो पडटा तो एरोप्लेनां वाडटत बिडटत असले गोष्टी असतात. मागीर 30 लाख जर 30 जर लाख घेतलेली तरी असताना एक्स्ट्रा 60 लाख कित्याक घेतली. हो प्रश्न कोणी त्या टायमार करूंक ना किंवा कोणाच्या लक्षात येवंक ना. आणि ह्या घेता असताना तुमचे सांगला तसं 2008 यांच्यानी एकतर बेगी जा पयली एक्विजिशन केला जाल्यार तो सगळा स्क्रॅप केला. सगळा त्यांचा फुकट गेला. तो 2009 परत सुरुवात केली जमनीचो सगळो प्रोसेस मापूची. नावां कोणाची आहात जमीन ओनरांची ती काडपाची. आणि 2013 पर्यंत ह्या बेगीन सोपयला. इतक्या फास्ट इतकी जमीन मापून आणि सगळ्यांची नावां किंवा स्क्रुटिनी करून सर्वे नंबर बी काढून सोंपना. पण हेंच्यानी खूप लोक लायले थंयसर कामाक आणि बेगीतल्या बेगीन केला. कारण काय असला तर 2013 डिसेंबरान सेंट्रल गव्हर्नमेंटाची जी लोकसभा आमची आसा दिल्लीक ना जशी विधानसभा आसा तशी त्या लोकसभेन ह्यो कायदो पास जालो. तो कायदो असो आसलो खूप वर्सां पयलींचो एक सरकाराचो कायदो आसलो लँड एक्विजिशनाचो. तेतून जमीन जेव्हा कोणाची वयता बघ ताका कितको किंमत दिवची हे सरकारान ठरयल्लो किंमत ती खूप पयलींची जी ठरलेली आहा कायद्या प्रमाणे तीच दी. म्हणजे 20 रुपया 40 रुपया स्क्वेअर मीटर. म्हणजे ज्या हितून पिकता तेतून 40 रुपया जेतून खडकाळ जमीन असली जाल्यार 20 रुपया स्क्वेअर मीटर असो रेट आसलो. आणि 2013च्या डिसेंबरान जेव्हा लोकसभेन कायद्यान तेतून मातसो बदल केलो त्यांच्यानी. आणि त्या टायमार बदल कसलो केलो तर हो रेट आसा तो खूप पयलींच्या काळातलो आसा. सध्या 2013 जो रेट चलता तो रेट लोकांक जमीन घेताना दिवंक जावो. म्हणजे 3,500 रुपया एका स्क्वेअर मिटराचेर पर स्क्वेअर मीटर 3,500 रुपया दिवंक जाय असो हो कायदो 2013 डिसेंबरान जालो.
आणि 2014 तो इम्प्लिमेंट झालो, म्हणजे त्याची कारवाई सुरू झाली. मग जे जमनी घेतले बघ त्यांचं 3,500 रुपया स्क्वेअर मीटर पैसे मेळपाक लागले. म्हणजे आमचा जो आणि एक आमदार असा सर सावळ, आमच्या खंय पडटा सावड्ड्या नाही शिरोडा पडटा, शिरोडा कॉन्स्टिट्युएन्सीचो जो आमदार असा आमच्या 40 आमदारांसून, त्याचं नाव सुभाष शिरोडकर. तो जो ऑनरेबल MLA असा बघ, त्याच्या गावांसून खंय तरी एक जमीन गेलेली सरकारान घेतलेली त्याची स्वतःच्या मालकीची. त्याका 3,500 रुपये एका स्क्वेअर मीटराप्रमाणे पैसे दिले. 74 कितके त्याका लाख काय कोटी कितके मिळले त्याका, तितके 3,500 रुपये त्याका. आणि आमचे जे लोक असलेले ज्यांना ह्या काय खबर ना त्यांना कितके मिळले 20 रुपया आणि 40 रुपया. ते मग पर्रीकर सरकार जेव्हा असला, पर्रीकर मुख्यमंत्री झालो, त्यांनी मस्त त्या काय हो अन्याय काहीतरी लक्षात येलो असतो. त्यांनी 3-4 पटीन आपण वाढायचंय म्हणून सांगलो. आणि वाढल्यानंतर 300 रुपये ते 350 ते 370 रुपया मॅक्झिमम मिळलं वाढवून. भायल्या लोकांना काय दिसता खबर, आम्ही जेव्हा पणजे बी वयतो तेव्हा तो उद्या असून येला तो खूप पैसेकार असतलो. ते म्हणतात यांच्या जमिनीचं वाढून 3-4 पटीन मिळलो. म्हणजे ते खंयचे 3-4 पटीन चित्तात, जे 3.5 दितात व त्याचे 3-4 पट. आमका खंयचो 3-4 पट दिलो, 20 आणि 40 रुपयाचे 3-4 पट दिले मुळात. ह्या कोणाक भायल्या लोकांना खबरच ना. तो सोडून घालतो एक गोष्ट झाली तरी आम्ही वगैरे राहिलो, की तो आता गेलेली गोष्ट ती जाऊन गेली. त्या टायमार तो आवाज जाऊन ना आम्ही मग काय चितला एअरपोर्ट आता जो जातलो तिथून ऍटलीस्ट आमका काहीतरी काम धंदे मेळटले. खूप लोक म्हाका सुद्धा सांगांक लागले की आमचा एअरपोर्ट झालो काय म्हाका गाडी घेऊन जाईया, माझी गाडी वयर लावून जाईया भाड्याक, तो म्हाका काहीतरी मेळटला भाडा. म्हणजे कोणतरी चलयतलो ड्रायव्हर असलो जाल्यार महिन्याच्या महिना काहीतरी इन्कम मेळटलो. अशा लोकांचे विचार असलेले. म्हाका काहीतरी बारीक दुकान काहीतरी घालूंक मेळ्ळ्या पुरो, कोण आणि काय चिती असलो. पण एअरपोर्ट म्हणतात थंय असले व्यवहार ना. हायवे जालो जाल्यार आमकां काहीतरी गाडो बिडो घालूंक मेळटलो. हायवे जालो जाल्यार आमकां काहीतरी बारीक सारीक काय करूंक मेळटा. पण एअरपोर्टाचे तसे धंदे चलचे ना. थंय सगळ्यांक सुरुवातेक असा जाल्यार फाल्यां एअरपोर्ट झाल्यानंतर काय करतले. आणि आता जे आश्वासना दितात आमकां बघ, ते एअरपोर्ट जातात त्या टायमार ते असतले, त्या पदांचे राजकारणी लोक असतले ना, बदल जायत असताना
ताका लागून परत एकदा सलमान घ्या विशेष तर म्हाका दिसता बोललो ते हिसपान म्हणजे सगळा डिटेल बोलांक मेळांक ना, पण सारांश तुमकां कळलो आसतलो की कशे तरेन आमचेर अन्याय जाता, कशे तरेन आमच्या लोकांक खंय तरी घुसपायला वयतात पेपरांचेर बीन बातम्यो दिवन. आणि आमचो हेतू काय, आम्ही कित्या खातीर ही समिती करून ह्या सगळ्या करूंक सोदतो. तर ह्या आम्ही करूंक सोदतो तर माझं तरी विजन आसा फुडल्या 30-40 वर्सांचा आसा. कारण 30-40 वर्सां नंतर आमकां अशी परिस्थिती येवंक जायना की गांव सोडा आणि खंय तरी 7-8 जमीन घेऊन रावा.